थंडीमुळे ना अगदी पायांची वाट लागली होती. फरशीवर तरी पाय ठेवूच वाटत नसायचा आणि मला घरामध्ये ना सॉक्स किंवा चप्पल घालायची एवढी सवय नाही आहे. एखाद्या वेळेला सॉक्स तरी मी झोपताना घालते, पण दिवसभर चप्पल घालून फिरणं मला तरी किचनमध्ये योग्य वाटत नव्हतं. म्हणून त्यामुळेच मग मी हे मिशोवरून एक प्रोडक्ट मागवलेलं आहे. तर हे इतकं छान पॅकेजिंगमध्ये आलं होतं ना, की मला ते उघडतानाच खूप वेळ गेला होता. तर हे बघा, किचनसाठी मी हे किचन मॅट मागवलेलं आहे. वॉटरप्रूफ आहे आणि खूप छान आहे. तर मी हे किचनमध्ये बघा टाकलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन जे आहे ते विहानच उभं राहून करतोय. बराच वेळेला स्वयंपाक करताना तासनतास उभं राहावं लागतं आणि थंडीमुळे तरी पायांची वाट लागून जाते. तर खूप छान युजफुल प्रोडक्ट आहे. त्यानंतर मग मला हा टेबल आवरायचा होता, सो तोच आवरून घेतला. त्या लागलीच मग संध्याकाळच्या स्वयंपाकालाही लागले. आज मला छोले आणि पुरी बनवायचं होतं, त्यामुळे सगळ्यात अगोदर इथं छोले मी भिजवलेले होते. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं, तेजपत्ता, लवंग वगैरे टाकून कुकरला लावून घेतलं आणि चहा वगैरे ठेवला होता मी, कारण थंडीमुळे चहा एक टाईम तरी घेणं माझ्यासाठी कंपल्सरीच झालं आहे असं म्हटलं तरी चालेल. सो माझ्यासाठी चहा ओतला आणि कुकरला छोले शिजायला टाकले. त्यानंतर मग मी इथे चहा घेतल्यानंतर पुरीचं पीठ मळून ठेवलं आणि छान असं छोल्याची भाजी बनवून घेतली, पुरी वगैरे तळून घेतली आणि त्यानंतर मस्त असं जेवण केलं. चलो बाय.